मकर राशी 21, 22, 25 मोठी खुशखबर, आनंदाची चाहूल, पेढे वाटण्यासाठी तयार राहा. मकर राशीच्या जातकांनो, थांबा, हा व्हिडिओ अर्ध्यावरती सोडू नका, कारण तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. खूप काळ तुम्ही शांतपणे सहन केलं, मेहनत केली, तरीही अपेक्षित फळ मिळालं नाही असं वाटत होतं. पण तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगते की आता ग्रहांची चाल बदलली आहे आणि हा बदल मकर राशीसाठी अत्यंत अनुकूल आहे. धन, प्रेम आणि करिअर या तिन्ही क्षेत्रात अशी हालचाल सुरू झाली आहे जे आयुष्याची दिशा बदलू शकते. मात्र या काळात एक गोष्ट योग्य केली नाही तर संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ मकर राशीच्या जातकांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संकेत मकर राशीचा फार कमी लोकांना माहिती असतो. मकर राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी साधा नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या बदलांची नांदी आहे. अनेक दिवसापासून मनात असलेली अस्वस्थता, थांबलेली कामे आणि न दिसणारा पूर्ण मार्ग आता हळूहळू स्पष्ट होत चालला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीवर असलेल्या या ग्रहांचा दबाव आता कमी होत असून त्या जागी संरक्षण आणि स्थिरी देणारी ऊर्जा कार्यरत होत आहे. जी काही घडत होतं त्यामागे एक मोठा अर्थ होता आणि आता त्याचे उत्तर मिळायला खरी सुरुवात होईल. तुमचं मन शांत होईल, विचार स्थिर होतील आणि निर्णय क्षमता वाढेल. ईश्वर तुमच्याकडे पाहतो आहे हे नक्की. मकर राशीची ओळख मेहनत, श्रद्धा आणि जबाबदारी यासाठीच केली आहे आणि हीच तुमची खरी ताकद आहे. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला, त्यांच्यासाठी आता काळ बदलत आहे. हे सूचित करते की तुमचे योगदान, तुमची निष्ठा आणि तुमची प्रामाणिकता याची दखल घेतली जाईल. अचानक घडणाऱ्या या घडामोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरतील. तुम्हाला आज इथे अडथळे दिसत होते, तिथेच आता मार्ग सापडेल. आर्थिक बाबतीत मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आश्वासक आहे. जे पैसे अडकले होते, जे लाभ थांबले होते किंवा ज्या संधी हातातून निसटल्या असे वाटत होते, ते पुन्हा तुमच्या दिशेने येताना दिसतील. मला अचानक मिळणारा तुम्हाला हा आधार असू शकतो किंवा पूर्वीच्या मेहनतीचे फळ देखील असू शकतं. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पैशांबाबत अधिक शहाणे निर्णय घ्याल. खर्चावर नियंत्रण येईल आणि भविष्यासाठी स्थैर्य निर्माण होईल. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांनो, बरेच काही सहन केलं आहे. मनात एक भावना असूनही त्या व्यक्त न करणे, समजून घेतलं जावं ही अपेक्षा आणि तरीही दुर्लक्ष होणं, हे सगळं आता मागे पडण्याची चिन्ह दिसत आहेत. ग्रहांची चाल दर्शवते की नात्यांमध्ये स्पष्टता येईल, गैरसमज दूर होतील, जे नातं कमजोर वाटत होतं ते पुन्हा मजबूत होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन नातेची सुरुवात होण्याचाही संकेत आहे. करिअरच्या क्षेत्रात मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ निर्णायक ठरणार आहे. कामात स्थैर्य येईल, जबाबदाऱ्या वाढवतील, पण त्याचबरोबर मानसन्मान आणि विश्वासही वाढेल. वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळू शकते. जे लोक बदलांची वाट पाहत होते त्यांच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघड होऊ शकतात. हा काळ तुम्हाला तुमची खरी क्षमता ओळखू नये, आत्मविश्वास वाढेल आणि भविष्य बाबतची भीती कमी होईल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव मकर राशीवर विशेष असतो आणि शनी कधीच विनाकारण त्रास देत नाही. जे कष्ट तुम्ही घेतली, जी परीक्षा तुम्ही दिली, त्यामागे तुम्हाला अधिक मजबूत बनवण्याचा हेतू होता. आता त्याच शनीची कृपा तुमच्यावर होताना दिसेल. जे लोक तुमच्यावर टीका करत होते तेच लोक तुमचं उदाहरण देतील. वेळ बदलली आहे आणि ती तुमच्या बाजूने वळते आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय
वेळ माझ्या बाजूने आहे असे टाईप करा. सकारात्मक बदल जाणवतील. कुटुंबातील तणाव कमी होईल, संवाद वाढेल आणि आपुलकीची भावना निर्माण होईल. काही जुने प्रश्न जे टाळले जात होते ते शांततेने सुटतील. घरात स्थैर्य आणि समाधानी मानसिक आधार मिळेल आणि तुम्हाला एकटे वाटणार नाही. ईश्वराचा आशीर्वाद कुटुंबाच्या रूपाने तुमच्यासोबत राहील. मकर राशीच्या जातकांनो, स्वतःकडे दुर्लक्ष केलं होतं, आरोग्य असो वा मानसिक शांतता, पण आता स्वतःकडे लक्ष देण्याची गरज प्रकर्षाने जाणवेल. मन शांत राहील, झोप सुधारेल, नकारात्मक विचार कमी होतील, अध्यात्माकडे ओढ वाढेल. साधे प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण देखील तुम्हाला आंतरिक बळ देईल. तुम्हाला आतून मजबूत झाल्यासारखं वाटेल. बाहेरचं आयुष्य आपोआप सुधारेल. हा काळ तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातला फरक स्पष्टपणे दाखवेल. काही लोक आयुष्यातून दूर जातील आणि काही नवीन लोक आयुष्यात येतील. हे बदल वेदनादायक वाटले तरी ते आवश्यक आहेत, कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या पुढील प्रवासाचा भाग नसते. ईश्वर जे काढून घेतो ते तुमच्या भल्यासाठीच असतो, हे आता तुम्हाला समजेल. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी हा काळ एकाग्रता देणारा आहे. मन भेटणार नाही, मेहनतीचे फळ मिळेल, स्पर्धेत यश मिळेल, यश मिळण्याची शक्यता देखील वाढेल. योग्य मार्गदर्शन मिळेल, आत्मविश्वास वाढेल, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास बसेल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय हे दीर्घकाळ परिणाम देणारे असते, त्यामुळे घाई टाळा. आपण संधी ओळखायला चुकवू नका. अंतर्मनाचा आवाज आहे का? कारण ग्रह तुम्हाला योग्य दिशेने सूचित करत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही योग्य मार्गावर आहात. अनेक वेळा तुम्ही विचार केला असेल, इतकं सहन करूनही मला काय मिळालं? पण आता त्याच प्रश्नाचे उत्तर मिळायला लागेल, कारण यश कधीच लगेच मिळत नाही, ते योग्य वेळी मिळतं आणि तो योग्य वेळ आता जवळ येत आहे. माझी योग्य वेळ जवळ येत आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. भाग्यवान ठरला का त्यासाठी हा काळ हा विश्वासाचा आणि पुनर्जन्माचा काळ आहे. जुनी स्वप्न पुन्हा जिवंत होतील, नवी उमेद मिळेल, आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल आणि तुम्ही स्वतःला अधिक मजबूत आणि शांत अनुभवणार आहात. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा ग्रह साथ देतात तेव्हा फक्त परिस्थितीच नाही तर माणूसही बदलतो. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल, निर्णय क्षमता वाढेल, भीती नाहीशी होईल आणि यशाचा मार्ग हळूहळू ठामपणे उघड होत जाईल. शेवटी एवढे सांगायचे आहे की मकर राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलांचा नाही तर उन्नतीचा आहे. धन, प्रेम आणि करिअर या तिन्ही क्षेत्रात मिळणाऱ्या संधी तुमचं आयुष्य नव्या दिशेने घेऊ शकतात. फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण भाग्याचा दरवाजा आता उघड होत आहे. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमचे अंतर्मन खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वेळाचे संकेत तुम्ही दुर्लक्ष केले होते ते आता स्पष्टपणे समोर येतील. स्वप्नांमधून, मनातील अचानक येणाऱ्या विचारांमधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या शब्दांमधून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. हा काळ फक्त बाह्य यशाचा नाही तर आतून परिपक्व होण्याचा आहे. जेव्हा मन आणि बुद्धी एकत्र काम करते तेव्हा चुकीचे निर्णय हे होत नाहीत आणि ग्रहांची हीच मोठी कृपा तुमच्यावर होताना दिसते. मकर राशीच्या काही लोकांसाठी हा काळ स्थलांतराचा, बदलांचा किंवा नवीन सुरुवातीचा असू शकतो. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओला हाईप देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.